चला आज आपण सिंपल अशी डिझाईनचे स्लीव्ज बघूयात. तर इथे बघा मी मार्किंग केलेलं आहे 1.5 इंचावरती किंवा 2 इंचावरती पण आपण असं ट्रायंगल शेपमध्ये आकार देऊ शकतो. खाली जे लाईन ओढली आहे ती आपली स्टिचिंगमध्ये जाणार आहे, जसं की अर्धा इंच आपण घेतोच. तर इथं अशा पद्धतीने आपण स्लीव्ज आता अटॅच करून घेऊयात. तर बघा दोन्ही साईडच्या पण आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे आता मी अर्ध्या इंचावरती स्टिच करून घेते. तर व्यवस्थित कॉर्नर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. आकार व्यवस्थित देऊन घ्या आणि अर्ध्या इंचावरती असं मार्किंग करून व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये आणि प्रॉपर आपल्याला कॉर्नर दिसतील. तर इथे असे नॉचेस मारून घेऊयात. तर आता हे आपल्याला पलटी करून दाबटीप मारून घ्यायची आहे. तर ही स्लीव छान दिसते, सिंपलच आहे. त्यात आपण छोटंसं कॉर्नरला लटकन पण देऊ शकतो. तर हे बघा अशी दाबटीप झाल्यानंतर व्यवस्थित वरून आणखी एक दाबटीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित गोलाकार आहे तिथे व्यवस्थित आपण हाताच्या साहाय्याने प्रॉपर अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता याच्यावरती आपण लेस अटॅच करणार आहोत. तर तुम्ही जी ब्लाऊजची आहे ती पण लावू शकता किंवा मग तुम्ही दुसरीही एखादी लावू शकता. अशा प्रकारे आपल्याला जॉईंट करायचे आहे. तर खालच्या साईडने मी मारून घेतलेली आहे. आता वरची जी बाजू आहे ते आपण व्यवस्थित टीप मारून घेऊयात. अगदी सोपी स्लीव्ज आहे बनवायलाही. तर अशा पद्धतीने आपली एक स्लीव्ज रेडी झालेली आहे. तर आपण लगेच आता पूर्ण स्लीव्जला स्टिच करून घेऊयात आणि उर्वरित भाग कट करून घेऊयात. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? अगदी सोपी अशी स्लीव्ज बनवलेली आहे. तर तुम्ही जे आपण छोटंसं कॉर्नर केलेलं आहे तिथे तुम्ही लटकन वगैरे पण लावू शकता. तर खूप सुंदर दिसते किंवा मण्याचे देखील लेस लावू शकता आपापल्या आवडीनुसार. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर कशी वाटली ही